नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज पण काहीतरी नवीन माहिती आणली मी, ती तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा ठेवतो आणि जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. चला मग बघूया आजची माहिती. तुम्ही रोज गरम पाण्याने अंघोळ करता का? आणि तुम्हाला वाटतं की ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे? तर थांबा. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचे फायदे, नुकसान आणि योग्य पद्धत. आणि या व्हिडिओमध्ये शेवटी एक सल्लाही देणार आहे, जो की 90% लोकांना माहितीच नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. गरम पाण्याने अंघोळ म्हणजे काय? गरम पाणी म्हणजे उकळतं पाणी नाही. थोडं कोमट ते थोडं गरम, ज्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. चला मग बघूया गरम पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे. फायदा नंबर 1, अंगदुखी किंवा थकवा कमी करतं. दिवसभराच्या कामानंतर किंवा व्यायामानंतर गरम पाणी हे स्नायूंना रिलॅक्स करतं. तर बघूया फायदा नंबर 2, सांधे, गुडघे, कंबर, मान आणि वात या सर्व दुखण्यांना फायदेशीर ठरते आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये जास्त आराम मिळतो. फायदा नंबर 3, रक्ताभिसरण चांगले होते. गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या या रुंद होतात आणि रक्तपुरवठा हा चांगल्या पद्धतीने होतो. फायदा नंबर 4, ताणतणाव कमी करते. गरम पाण्याची अंघोळ मेंदू शांत करते आणि झोप येण्यास मदत करते. फायदा नंबर 5, सर्दी, नाक बंद होणे यामध्ये आराम भेटतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे श्वसन मार्ग मोकळा होतो आणि तात्पुरता आराम मिळतो. आतापर्यंत आपण बघितले गरम पाण्याची अंघोळ केल्याने काय फायदे होतात आणि आता बघूया गरम पाण्याची अंघोळ केल्यानंतर काय नुकसान होतात. नुकसान नंबर 1, त्वचा कोरडी होते आणि खूप जास्त गरम पाणी घेतल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि खाजरी होते. नुकसान नंबर 2, केस खराब होतात, केस कोरडे होतात, केस हे तुटू लागतात, केस गळती वाढते आणि कोंडाही वाढतो. नुकसान नंबर 3, ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो. खूप जास्त गरम पाणी घेतल्यामुळे काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं आणि चक्कर येऊ शकतात. नुकसान नंबर 4, रोज सवय लागते. शरीर आपलं स्वतःचं तापमान ॲडजस्ट करणं विसरतं आणि थोड्या थंडीतही खूप जास्त त्रास होतो. तर मग नेमकं करायचं काय? त्याचं उत्तर एकदम सोपं आहे. बॅलन्स ठेवा. रोज अंघोळ करण्यासाठी कोमट पाणी वापरा. हिवाळ्यामध्ये थोडं गरम, उन्हाळ्यात थोडं कोमट किंवा थंड. तर गरम पाण्याची अंघोळ करताना कोणत्या लोकांनी काळजी घ्यायची? ब्लड प्रेशर आणि हार्ट प्रॉब्लेम असलेल्या लोकांनी काळजी घ्यायची आहे. त्यांची स्किन खूपच जास्त ड्राय आहे, त्यांनीही जास्त गरम पाणी वापरू नये. आणि एक्झिमा आणि स्किन प्रॉब्लेम असतील त्यांनी तर खूप जास्त अवॉइड केलेलं चांगलं. गरम पाण्याने अंघोळ करणं वाईट नाही, पण खूप जास्त गरम पाण्याने अंघोळ ही नक्कीच नुकसानदायक आहे. त्यामुळे योग्य तापमान, जास्त फायदा आहे. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता की थंड पाण्याने अंघोळ करता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.